टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बैसरण व्हॅलीमधल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयएचं पथक खरं तर घटनास्थळावर काल गेलेलं होतं। जवळपास 3 तास त्या घटनास्थळावर सगळी पाहणी जी आहे ती केलेली होती आणि एनआयएचे जे डीजी आहेत सदानंद दाते त्यांच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफचे अधिकारी होते, जम्मू काश्मीर पोलीस दलातले देखील अधिकारी होते आणि त्यानंतर ते श्रीनगरला परतलेले होते। मात्र आज सकाळपासून सदानंद दाते हे पुन्हा बैठका घेत आहेत असं आपल्याला समजतंय। महत्त्वपूर्ण या सगळ्या बैठका असणार आहेत कारण अनेक जे पुरावे ते गोळा केलेले होते एनआयएनं घटनास्थळावरून। त्याचबरोबर 3000पेक्षा जास्त जणांकडे अजूनही खरं तर चौकशी चालू आहे। सुरक्षा यंत्रणांची वेगवेगळ्या म्हणजे दगडफेकीतले जुन्या दगडफेक करणारे तरुण असतील म्हणजे 10 वर्षांपूर्वीचे, त्याचबरोबर आत्ताचे फोटोग्राफर, घोडेस्वार असतील, व्यावसायिक असतील, स्थानिक, त्या सगळ्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे। आणि एकीकडं जे दहशतवादी पळून गेले हल्ला करून त्यांना पकडण्यात अजूनही यश आलेलं नाही। त्यामुळे या सगळ्या संदर्भात तपास जो मुख्य आहे तो एनआयएकडे आहे सध्या आणि त्यामुळेच उच्चस्तरीय बैठक जी आहे ती सध्या श्रीनगरमध्ये चालू असल्याचं समजतं आहे। आणि सदानंद दाते हे सगळा आढावा खरं तर घेत आहेत। त्यामध्ये BSF, CRPF त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत याबाबतची सगळी चर्चा किंवा बैठक झाल्यानंतर येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाला एनआयए आपला प्राथमिक अहवाल जो आहे तो सादर करणार आहे, ज्यामध्ये हा कट पाकिस्तानच ISI असेल, भारतीय पाकिस्तानी लष्कर असेल यांच्या सहाय्यानं लष्कर-ए-तोयबानं रचल्याचा जो दावा आहे तो त्या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे। आणि ज्यावेळेला हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दिला जाईल त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय नक्कीच मोठा निर्णय घेऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर।